साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. स्वातंत्र्याचा सन्मान, राष्ट्रगीताने अभिमान. टॉप सोलापूर न्यूज. संपादक अकबर शेख. राज. जेनझी विद्यार्थी युवकांनी लोकशाही जिवंत असल्याचे दाखवून दिले. हुकुमशाही सरकारला झुकावे लागले. खासदार प्रणिती शिंदे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने 4 हुतात्मा पुतळा येथे सामूहिक राष्ट्रगान. हजारो जेनझी विद्यार्थी, युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. सोलापूर. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने 4 हुतात्मा पुतळा येथे स्वातंत्र्याचा सन्मान, राष्ट्रगीताने अभिमान या संकल्पनेतून सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम 4 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच पेपरफुटीच्या घटनांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम आणि सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. या कार्यक्रमाला सोलापुरातील हजारो जेनझी विद्यार्थी, युवक, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी विविध सामाजिक विषयांवर जेनझी युवकांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच स्वाक्षरी फलकावर युवकांनी आपले विचार आणि संदेश नोंदवले. आपल्या देशात जो स्टुडंट प्रोटेस्ट झाला, विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनाने त्या विद्यार्थी, त्या युवकांनी सिद्ध केलं की लोकशाही अजून जिवंत आहे. कुठेतरी हुकुमशाही आपल्या देशात चालत होती, पण युवकांनी दाखवलं की लोकशाहीचं समोर कोणालाही, सगळ्यांनाही झुकावं लागतं आणि शेवटी हुकुमशाही चुकली. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि जे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्यांनी एका शांततेत होणाऱ्या आंदोलनावर पेलेट गन, टिअर गॅस आणि लाठीचार्ज, त्या लाठ्यांवर खिळे लावलेले, असं केलं. त्यांना पण हिंमत नाही झाली शेवटपर्यंत पार्लमेंटमध्ये येण्याची. हे जेनझीचा कमाल आहे. आणि शेवटी हुकुमशाही चालत नाही आपल्या देशात. जो भ्रष्ट कारभार चाललेला नीटच्या माध्यमातून, पेपर लीक, उद्रेक आता तो घडून आला आणि ह्या जेनझीनी असा प्रोटेस्ट केला की सरकारला पण कळलं नाही कसं हँडल करावं. जिथे वॉटर कॅनन टाकले तिकडे ते नाचायला लागले, जिकडे बॅरिकेडिंग टाकलं तिकडे त्यांनी स्केटबोर्ड निर्माण केले, जिथे पोलीस लाठी चार्ज करायला आले तिथे ते स्तब्ध होऊन जनगण मन गायला लागले. आणि म्हणून हा एक वेगळं आंदोलन होतं.